धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। उमेदवारांनी आपला डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू केला आहे। आज आपला सोबत आहे धुळे शहरचे माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांना आपण सर सर्वप्रथम तुमच्या लोकपुढारी न्यूज चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। सर, प्रश्न असा की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला उमेदवारी तुमच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही उमेदवारी करत आहे। तर सर, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही किती उमेदवारांना धुळे शहरामध्ये पहिले तो उभे केले आहे आणि किती निवडून येणार तुम्हाला काय वाटतं सर? सर्वप्रथम मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आणि मला आता हे जे संधी मिळालेली आहे त्या संधीचा मी नक्कीच सोना करून दाखवणार आणि ह्या धुळे शहरात आमचा पूर्ण प्रयत्न आहे धुळे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा आम्ही फडकवणार। सर, काल देखील धुळे शहरात माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा झाली होती एमआयएम पक्षाचे। तर तुम्हाला काय असं वाटतंय की त्यांच्या सभा झाल्यामुळे काही मुस्लिम वोटांच्या तुमच्यावर फरक पडणार? मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जे एमआयएम पक्ष आहे ही धुळ्यात मी त्याला वाढवला होता। पूर्वी 2014 मध्ये सुद्धा एमआयएम पक्षाकडून एका उमेदवाराने विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस त्यांना फक्त 3400 मतं मिळाली होती। परंतु 2019 मध्ये मी जी निवडणूक लढवली तर मी विजयी झालो आणि मला 46,700 मतदान मिळाले होते। कारण की यापूर्वी मी अगदी ग्राउंड लेवलवरून काम करून इथपर्यंत पोचलेलो आहे। प्रथम मी धुळे महानगरपालिका अस्तित्वात नसताना जेव्हा नगरपालिका होती त्यावेळेस सुद्धा मी सर्वात कमी वयाचा नगरसेवक म्हणून निवडून गेलो होतो। त्यानंतर मी 2013 मध्ये सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून गेलो। नंतर उपमहापौर झालो आणि शहराचा उपमहापौर असताना मी धुळे शहरात जे विविध विकास कामे केली आपल्या समाजासाठी जे चांगले कामं केले त्यामुळे मला 2019 मध्ये धुळे शहराच्या जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आणि आता सुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे की आमचे जास्तीत जास्त उमेदवार ह्या शहरात निवडून येतील। सर, तुम्ही नेमकी किती उमेदवार या शहरामध्ये दिलेले आहे आणि तुम्हाला काय वाटतं किती उमेदवार निवडून येणार? आता आम्ही एकूण 43 उमेदवार उभे केलेले आहे आणि काही 2-4 ठिकाणी आमची शिंदे सेनेशी पण युती आहे। तर मला पूर्णपणे खात्री आहे किमान 35 ते 40 आमचे नगरसेवक निवडून येतील। आणि काल जे इम्तियाज जलील इथे येऊन गेले तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ते इम्तियाज जलील त्यांनी जे आता भ्रष्टाचार केलेला आहे तिकीट वाटपात त्यांनी जे पैसे घेऊन आणि अगदी गुंडांना आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकिटाचं वाटप केलेलं आहे त्यामुळे आम्हाला एमआयएमचा काहीच फरक पडणार नाही आणि जास्तीत जास्त मुस्लिम बहुल भागातून सुद्धा आणि इतर भागातून सुद्धा आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून येतील। सर, धुळे शहरात फार म्हणजे कचऱ्याची समस्या असेल, कब्रस्तानचा मुद्दा असेल, ते पाण्याची सफाई असेल, तर तुम्हाला काय वाटतं तुमची सत्ता आल्यावर तुम्ही हे पूर्ण करून देईल का? आता हे बघा, मागे जे 5 वर्ष भाजपची एक हाती सत्ता होती पण त्या लोकांनी अक्षरशः जे आमच्या धुळे शहराच्या लोकांची दिशाभूल केली आणि त्यांनी फक्त टक्केवारी आणि भ्रष्टाचारमध्ये 5 वर्ष वाया घातले। जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे, लोकांना पाणी मिळत नाही आहे। पण मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस सुद्धा मी शहराच्या स्वच्छतेवर, शहराच्या विकासावर आणि दररोज शहरवासियांना पाणी मिळावा यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे आणि जनतेला माझ्यावर विश्वास आहे। येणाऱ्या काळात जर माझी सत्ता महानगरपालिकेत आली तर हे जेवढे प्रॉब्लेम्स आहे ते तर नक्कीच सोडवणारच। त्याचप्रमाणे आता अजितदादा आमचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असल्या कारणाने आम्ही जास्तीत जास्त निधी आणून आणि शहर सुंदर कसा व्हावा, शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यावर मी भर देणार आहे।
सर धुळे शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग समस्याबद्दल आपलं काय उपाययोजना असणार? त्यासाठी आम्ही पूर्ण आराखडा तयार केलेला आहे आणि त्यासाठी 2 उड्डाण पुलाचे प्रस्ताव आम्ही तयार केलेले आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांशी पण ह्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि आम्ही शहरात 2 नवीन उड्डाण पूल उभारून हे जे शहराची वाहतुकीची समस्या आहे ते सोडवणार आहे. त्याचबरोबर आता अनेक ठिकाणी जे महानगरपालिकेचे मोकळे भूखंड आहे ते काही धनदांडग्यांनी गिळंकृत केलेले आहे. त्यांच्या घशातून ते आम्ही काढून आणि तिथे हॉकर्स झोन वगैरे पार्किंग झोन वगैरेची निर्मिती करून पूर्णपणे शहराची जी वाहतुकी समस्या आहे ते सोडवणार. सर शेवटचा प्रश्न असा की तुमचा मुलगा देखील उमेदवारी करत आहे आणि त्यांनी सुद्धा MIM पक्षात तुम्ही होते तेव्हा त्यांनी पार्किंगचा जे 5 कंदीलचा जो मुद्दा होता तिथे अतिक्रमणचा मुद्दा त्यांनी स्वतः उचलला होता. तो का ते राष्ट्रवादी पक्षात असूनही ते तसंच त्याचं काम करणार का? हे बघा आम्हाला पक्षाच्या काही जास्त हे नाही पण मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस जनता सुद्धा म्हणायची की हा गोरगरिबांचा आमदार आहे आणि आम्ही जे गोरगरीब लोक आहेत त्यांचा पोटावर कुठलाही म्हणजे त्यांच्या रोजीवर कुठलाही परिणाम होणार नाही त्यासाठी आम्ही दखल घेत आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही राष्ट्रवादीत असल्या तरीसुद्धा आम्ही गोरगरीब जनतेचे जेवढे समस्या आहे ते पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. तर हे आपल्यासोबत होते धुळे शहरचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते डॉक्टर फारुख शाह.